नेहमी ना स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये अपग्रेड ठेवायचं आणि साडी प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंग आणि अनेक प्रकारच्या व्हरायटीच्या साडीमध्ये मास्टर करायला मी चालली आहे तेजस सरांकडे, वन ऑफ द बेस्ट ट्युटर. सो मी निघाली मुंबईवरून पुण्याला आणि ही आहे माझी फ्रेंड. सो हिच्यासोबत आता पुढचे 3 दिवस मी माझा क्लास एन्जॉय करणार आहे. सो हा आहे माझा क्लासचा फर्स्ट डे. मस्त आम्ही सकाळी फ्रेश होऊन निघालो आणि वाटेत आम्हाला प्रत्येक दिवशी गणपतीचं म्हणजेच आपल्या दगडूशेठ हलवाईचं दर्शन व्हायचं आणि दिवस मस्त छान जायचा. आता फुल डे चार्ज व्हायचं आहे, त्यासाठी नाश्ता तर इम्पॉर्टंट आहेच. आणि नाश्त्यासोबत इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आपला सकाळ संध्याकाळचा मॅन्डेटरी चहा. आता चला थोड्याच वेळात आपण स्टुडिओवर पोहोचणार आहोत आणि तिकडचा मस्त सेटअप रेडी होता, सर रेडी होते, त्यांची टीम रेडी होती आणि आम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी रेडी होतो. तर चला फर्स्ट हाफ सेशन चालू झालंय आणि व्हरायटीज ऑफ साड्या, त्यांच्या टेक्निक्स आणि ड्रेपिंग्स आम्ही शिकलो. त्यानंतर छोटासा ब्रेक झाला, आम्ही लंच केला. नंतर सेकंड हाफ चालू झाला आणि सेकंड हाफ मध्ये पण धोतर कसं नेसवायचं, लुंगी कशी नेसवायची, त्यामध्ये किती प्रकार असतात, कोणते मटेरियल असतात, ते सगळं आम्हाला आज शिकायला मिळालं. तर आज आहे क्लासचा नेक्स्ट डे म्हणजे सेकंड डे आणि सेकंड डेची मॉर्निंग पण चहासोबतच सुरू झाली. आणि इथे खूप लांबून लांबून स्टुडंट्स आले होते. तर ही होती अहमदाबादची फ्रेंड, तिने सगळ्यांसाठी खाकरा आणला होता. टी टाइम मध्ये आम्हाला कळाले की कोण कोणत्या पार्ट मधून आले. अहमदाबाद, गुजरात, ओडिसा, हैदराबाद, बँगलोर सगळीकडून स्टुडंट आले होते. त्यांना भेटून पण खूप छान वाटलं. आणि त्या सेकंड डेला साडीचे खूप व्हरायटीज, त्यांचे मटेरियल नॉलेजचे, नेसवायच्या कशा, त्यामध्ये काय आपण व्हेरिएशन्स देऊ शकतो ते सगळं शिकलो. आणि ऑफकोर्स सेकंड डेचा लंच आमचा वेगवेगळ्या फ्रेंड्स सोबतच होता. लंचमध्ये खूप गप्पा व्हायच्या, ते त्यांच्या प्रोफेशनलबद्दल नॉलेज द्यायच्या आणि एक्सपिरियन्स शेअर करायच्या आणि असा मस्त दिवस आमचा छान जायचा. ऑब्व्हियसली खूप गरम असल्यामुळे एक ताक तर बनतोच आणि ताक पिऊन झाल्यानंतर सेकंड हाफ चालू होईल आणि सेकंड हाफ नंतर आज पुण्यात इतका जोरात पाऊस पडला आणि इतकं वातावरण सुंदर झालं होतं की मॅन्डेटरी पाणीपुरी तर झालीच पाहिजे होती. सो आम्ही थांबलो आणि मस्त रस्त्यावर पाणीपुरी एन्जॉय केली, FC रोडवर शॉपिंग केली. आणि उद्या असणार आहे आमचा क्लासचा थर्ड आणि शेवटचा डे आणि सर्टिफिकेशन सुद्धा असणार आहे. मी ह्या क्लासमध्ये काय काय शिकली ते ऑफकोर्स मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे, पण मी हा सिलेबस, या टेक्निक्स घेऊन माझ्या क्लासमध्ये येणार आहे आणि तुम्हाला सगळं शिकवणार आहे. सो हा आहे आमचा थर्ड डे. मस्त सकाळी नाश्ता केला, चहा घेतली, आमच्या आजच्या सिलेबसला सुरुवात झाली. मस्त सगळं शिकून झालं, चहा घेतला आणि आज क्लास संपणार होता. त्याचं वाईट वाटत होतं बिकॉज 3 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. खूप काही शिकायला मिळालं. तेजस सर फक्त 19 वर्षाचे आहेत, पण त्यांच्याकडे नॉलेज अगदी भरभरून आहे. फिनिशिंग कशी द्यायची, कामात परफेक्शन कसं आणायचं आणि पेशंटली काम कसं करायचं सगळं शिकायला मिळालं. सर्टिफिकेशन झालं आणि इतकं मस्त वाटत होतं. आणि आज होता सरांचा बर्थडे आणि सगळ्यांनी मस्त मिळून तो एन्जॉय केला, केक कट केला आणि सरांनी त्यांचा 2-3 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स होता त्यांनी हे कसं सगळं अचीव्ह केलं आणि त्यांच्या घरातल्यांनी त्यांना कसा सपोर्ट केला हे सगळं आमच्यासोबत शेअर केलं आणि पुढच्या जर्नीसाठी आम्हाला गुड लक विश केलं. ह्या क्लासमध्ये मी जे काही शिकली आहे त्याचं आता मी समअप करेन, खूप मस्त प्रॅक्टिस करेन. ऑब्व्हियसली आमच्या इथेही खूप प्रॅक्टिस करून घेतलीच आहे आणि आता मी मुंबईला घेऊन येत आहे माझा मास्टर क्लास, तोही साडी ड्रेपिंगचा. सो असा होता माझा 3 दिवसाचा शॉर्ट एक्सपिरियन्स. खूप मज्जा आली, खूप नवीन लोकांना भेटायला मिळालं. मृणालनेही मला खूप मस्त कंपनी दिली आणि कसे दिवस गेले कळलंच नाही. पुढे पण भेटत राहू, शिकत राहू, अपग्रेड होत राहू आणि छोटे छोटे व्हिडिओज करत राहू.